त्यामुळे पण रायगडाचं मूळ नाव पाहिलं तर गडाचं मूळ नाव तर रायरीचा किल्ला. मूळ नाव या रायगडाचं रायरी आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर हा प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो. तुम्हाला जावळीबद्दल ऐकून वाचून माहिती असेल, पण जावळीचं जे खोरं म्हटलं जायचं ते प्रतापगडापासून चालू होतं. हा डोंगर याच्या पाठीमागे प्रतापगड आहे. इथून 70 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आणि प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला गेलो तर उत्तरेला येतो कोकण दिवा, म्हणजे कोकणाचं लास्ट टोक. आज तुम्ही फिरताय हा कोकण पट्टा, या कोकणाचं लास्ट टोक म्हणून कोकण दिवा पर्वताला नाव दिले आणि कोकण दिव्यापासून पुढे पुणे विभाग चालू झाला. म्हणजे पुणे आणि कोकणाची हद्द म्हणून कोकण दिवा तिथे पर्वताचं नाव दिलेलं आहे. आणि त्या कोकण दिव्यापर्यंत म्हणजे प्रतापगडापासून कोकण दिवा म्हटलं तर रायगडाच्या चहूबाजूने असलेला भूभाग याला जावळी म्हणून ओळखायचे. हे जावळीचं खोरं म्हणजे एवढं घनदाट जंगल होतं की हे सूर्याचं किरण सुद्धा जमिनीपर्यंत त्यावेळी येत नव्हतं. प्रचंड जंगल म्हणून जावळी म्हणायचे. आणि हे जावळीचं खोरं जे होतं ते त्यावेळी आदिलशाहीकडे होतं. पूर्वीकडे होते आदिलशाही आणि आदिलशाही दरबारात काम करायचे जावळीचे